पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड येथील कृष्णा वेणी यात्रा पारंपरिक आरक्षित जागेत भरवण्यात यावी या मागणीसाठी व यात्रा भरवण्यासाठी जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात सर्वपक्षीय कृती समितीने शुक्रवारी पुकारलेल्या बंदला शहरवासियातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रारंभी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढत पालिका चौकात धरणे आंदोलन केले। दुपारी मुख्याधिकारी टीना गवडी यांना निवेदन देत पालिका प्रशासनाने यात्रा पारंपरिक आरक्षित जागेत भरवण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करून 2 दिवसात निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला। दरम्यान मुख्याधिकारी गवडी यांनी निवेदन स्वीकारून पारंपरिक जागेत यात्रा भरवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून मंगळवारपर्यंत न्यायालयाचा निर्णय येईल असे आश्वासन समितीला दिले। येथील कृष्णा वेणी यात्रा पारंपरिक जागेत भरवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शुक्रवारी शहर बंदची हाक दिली होती। या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी व्यावसायिक यांनी उत्स्फूर्त सहभागी झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते। त्यामुळे दिवसभर शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट होता। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे, दयानंद मालवेकर, बबलू पवार, तानाजी आलासे, राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, वैशाली जुगळे आदींनी मनोगत व्यक्त करत गावच्या पारंपरिक यात्रेला खो घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। आंदोलनात बाबासाहेब सावगावे, प्रफुल्ल पाटील, अक्षय आलासे, जितेंद्र साळुंखे, दीपक पोमाजे, अविनाश गुदले, दीपक परीट, गौतम पाटील, गणेश गुरव, निलेश जिवाजे आदी सहभाग झाले होते। 77 वर्ष झाली ही परंपरा सुरू होती। आता या 2-3 वर्षात मी बघते की यात्रेसाठी जागेचा प्रश्न उद्भवतोय। म्हणजे जिथं यात्रा भरत होती त्याच जागेचा प्रश्न उद्भवलाय आणि ते ठराविक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला। हे खरोखर निंदनीय आहे। कारण हे असं न होता चांगलं आपलं यात्रेचं जे पूर्वजून परंपरा आहे ते व्यवस्थित सुरू राहण्यासाठी सगळं गावकऱ्यांना एकत्र यावं लागतं। हे खरोखर आपली खंत आहे। कारण हे असं न होता ही परंपरा कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे। तर ह्यासाठी आपण खरोखर जे शेतकरी विरोध करतायत त्यांनी न करता ह्या परंपरेला सहकार्य करावं असं माझी नम्र विनंती आहे त्यांना। कारण जी गायरान जमीन होती तिथं तुम्ही आता शेती शिकवायला लागलाय। म्हणजे यात्रेसाठी जी राखीव जमीन होती तिथं तुम्ही आपला अधिकार गाजवायला लागलाय। हे न करता तुम्ही ते शेतकऱ्यांनी गावकऱ्यांच्यासाठी यात्रेची परंपरा चालू ठेवण्यासाठी तुम्ही सहकार्य करावे अशी मला नम्र विनंती करते। आणि ही मोडीत काढणारी यात्रा परत सुरू ठेवावी, ही प्रशासनाने जागरूकतेनं त्याला सहकार्य करावं आणि सर्व यात्रेचं चांगल्या स्वरूपात यात्रा भरावी आणि गावकऱ्यांनी त्याचं सहकार्य सर्व गावकऱ्यांनी घ्यावं। विघ्नहर्ता श्री गणेश यांना प्रथम वंदन करतो। यात्रा भरावी म्हणून डिसेंबर 16 डिसेंबर पासून ज्या ज्या यात्रेच्या ठिकाणी शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 3 नोटिसा दिल्या। 3 नोटिसा देऊन देखील त्यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला दाद दिले। मग आपल्या ह्या मातोर शेतकऱ्यांना तुम्ही मी काय म्हणायचं, परंपरा मोडीत काढायला चालेल। परंपरेनुसार यात्रा भरत असताना हे आढळून येतात। आणि ज्याप्रमाणे सीमेवरच्या जवानांना कायम धरते आठवणी ठेवतो, सीमेवरच्या जवानांना आम्ही कायम सलाम करतो, तसेच या देशातील शेतकऱ्यांना, या राज्यातील या कुरुंदवाडमधील शेतकऱ्यांना देखील आम्ही मानतो आणि त्याच्या विरोधात कधी गेलेलं आणि जाणार पण नाही। पण तरी देखील काही शेतकरी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपापल्या शेतामध्ये पिकाची लावण केले, पाणी सोडावे। पण ही कुरुंदवाडची जनता त्यांना पाणी पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही।
जी आर आहे त्याचं 7 पानावर नोंद आहे. 1946 पासून यात्रा चालू आहे. गॅजेट तयार झालेला आहे आणि दुर्दैवाने गॅजेट आम्हाला सापडत नाही. म्हणून परवाच्या मीटिंग मध्ये आम्ही या नगरपालिकेने जे मीटिंग आयोजित केली होती जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.